करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 12वे तारामतीच्या मिशा। ज्या झुंजारराव नाटकात मी सारजेची स्त्री भूमिका केली होती त्या भावे स्कूलच्या नाटकाचा प्रयोग किर्लोस्कर नाटकगृहात झाला। ह्या आमच्या प्रयोगाला लागणाऱ्या रंगभूषेचे नि वेशभूषेचे काम आम्ही त्याच नाटकगृहात त्यावेळी करीत असलेल्या चित्ताकर्षक नाटक मंडळीकडे सोपविले होते। ह्या नाटक मंडळीचे मॅनेजर वामनराव गोखले म्हणून एक होते। त्यांना माझी स्त्री भूमिका फारच आवडली। नाट्यप्रयोग संपताच रंगपटात येऊन त्यांनी माझे अभिनंदन केले आणि चित्ताकर्षक मंडळीच्या कोणत्याही नाटकाला विनामूल्य प्रवेश देण्याचे मला त्यांनी अभिवचन दिले। त्यांना वाटले की आपल्या नाटक मंडळीत पळवून न्यायला हे पोरगे बरे आहे। मी त्यांचा मतलब न समजण्या इतका काही त्यावेळी बावळट नव्हतो। मी मनात विचार केला की सध्या तर वामनरावांनी दिलेल्या सवलतीचा आपण भरपूर फायदा घेऊया, मग त्यांच्या नाटक मंडळीत पळून जायचे की नाही त्याचा पुढे विचार करू। त्याप्रमाणे प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी न चुकता मी एकटाच नव्हे तर बरोबर आणखी एका मित्राला घेऊन चित्ताकर्षक नाटक मंडळीची नाटके पाहण्याचा सपाटा सुरू केला। चित्ताकर्षक नाटक मंडळीचे मालक त्रिवर्ग गोखले बंधू होते। रामभाऊ गोखले, रघुनाथराव गोखले आणि वामनराव गोखले। रामभाऊ हे पुरुष भूमिका करीत, रघुनाथराव हे मुख्य नायिकेची भूमिका करीत आणि वामनराव कंपनीची व्यवस्था पाहत। ही सर्व मंडळी गणपतराव जोशांच्या शाहूनगरवासी घराण्यातली होत। त्यांनी प्रथम सामाजिक नाटक मंडळी काढली। काही कारणांनी ती बंद झाल्यानंतर त्यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळी काढली। त्यांच्या कंपनीत नानबा गोखले, ओबा लिमये आणि काका कंपली हे त्यावेळचे महाराष्ट्रातले उत्कृष्ट नट होते। दामूअण्णा मालवणकर हेही त्यावेळी ह्याच कंपनीत लहान सहान कामे करीत असत। ह्यांचा पहिला हातखंडा खेळ म्हणजे कन्यापरीक्षण, शेक्सपियरच्या किंग लिअरचा मराठी तर्जुमा। रामभाऊ गोखले किंग लिअरचे काम करीत। रामभाऊ हे नट चांगले होते, पण त्यांचा आवाज अत्यंत घोगरा आणि खरखरीत असे, त्यामुळे एका किंग लिअरच्या भूमिकेखेरीज त्यांची दुसरी कोणतीही भूमिका विशेष उठत नसे। पण रघुनाथराव गोखले हा या कंपनीचा हुकमी एक्का। स्त्री भूमिका करणारे अनेक पुरुष नट मी महाराष्ट्रात पाहिले आहेत, पण रघुनाथरावांसारखा देखणा, राजबिंडा, खानदानी आणि मुलायम नट मी काही दुसरा पाहिला नाही। त्यांचा अभिनय आणि त्यांची वाणी म्हणजे एक ईश्वरी देणगी होती। शृंगारिक छचोरपणा त्यांच्या अंगी यत्किंचितही नव्हता। केवळ भारदस्त भूमिकाच ते करू शकत। कन्यापरीक्षण नाटकाच्या दरबारात लाल डगला आणि पगडी घालून आणि हातात अब्दागीर धरून सिंहासनाच्या मागे उभा असलेला एक चकना तरुण मुलगा पाहून मी पोट धरधरून हसलो। दरबारात चाललेल्या गंभीर प्रवेशाकडे माझे मुळी लक्षच गेले नाही। हाच चकना मुलगा दुसऱ्या दिवशी चित्ताकर्षक मंडळीच्या नव्या नाटकाची हँडबिले बुधवार चौकात वाटताना मी पाहिला। तेव्हा मला त्याची खूपच गंमत वाटली। कितीतरी वेळ मी त्याच्याकडे पाहत तसाच उभा होतो। हाच मुलगा पुढे दामूअण्णा मालवणकर ह्या नावाने महाराष्ट्र रंगभूमीवर विख्यात विनोदी नट म्हणून उदयाला आला। त्यानंतर तात्यासाहेब केळकरांचे अत्यंत प्रभावी ऐतिहासिक नाटक तोतयाचे बंड हे चित्ताकर्षकच्या रंगभूमीवर येऊन त्याने त्या काळी लोकप्रियतेचा उच्चांक मोडला। या नाटकात तोतया रामभाऊ गोखले, पार्वतीबाई, रघुनाथराव गोखले, नाना फडणवीस, नानबा गोखले, हैबतराव, ओबा लिमये आणि बगमभट, काका कंपली अशी एकाहून एक सरस पात्रे होती। पेशव्यांच्या घराण्यातल्या तेजस्वी, गंभीर पण पतिनिधनासंबंधी निर्माण झालेल्या प्रामाणिक संशयामुळे अंतर्बाह्य ग्रासलेल्या पुरंदरीचे अत्यंत विदारक चित्र पार्वतीबाईच्या भूमिकेत रघुनाथराव जसे उभे करीत, त्याप्रमाणे आपण सदाशिवराव भाऊ आहोत असे सांगणारा माणूस हा शुद्ध तोतया आहे अशी खात्री असूनही पार्वतीबाईची त्याबाबत कशी समजूत करून द्यायची ह्या संघर्षात सापडलेल्या नाना फडणवीसांचे विलक्षण अवघड चित्रण नानबा गोखले करीत असत। ह्या नाटकातला पार्वतीबाई आणि नाना फडणवीसाचा प्रत्येक प्रवेश म्हणजे प्रभावी अभिनयाचा उच्चांक होता। तो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत असत।
त्यावेळी महाराष्ट्रामध्ये नाटकातील संभाषणे म्हणण्याच्या 2 धाटणी होत्या, एक स्वाभाविक आणि दुसरी कृत्रिम. पहिल्या धाटणीच्या नटात प्रामुख्याने भाऊराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, नानबा गोखले आणि कृष्णराव गोरे हे होत. शुद्ध आणि अभिजात मराठी भाषा कशी बोलावी हे ह्याच नटांपासून शिकावे. तर दुसऱ्या धाटणीचे नट म्हणजे महाराष्ट्र नाटक मंडळीचे गणपतराव भागवत, यशवंतराव टिपणीस, माधवराव टिपणीस, विष्णुपंत औंधकर आणि अण्णा कारखानीस. मराठी भाषा जास्तीत जास्त कृत्रिम आणि वेडीवाकडी कशी बोलावी ह्याची ह्या मंडळीत नेहमीच चढाओढ लागलेली असे. अर्थात हे मी केवळ त्यांच्या भाषेबद्दलच बोलत आहे, नाट्यगुणांबद्दल नव्हे. केशवराव दाते ह्यांचे प्रारंभीचे वास्तव्य जरी ह्या दुसऱ्या गटात होते, तरी त्यांनी आपली वाणी आणि उच्चार ह्यांना त्या मंडळींचा उपसर्ग कधीही लागू दिला नाही. त्यांचा समावेश पहिल्याच धाटणीच्या नटामध्ये करावा लागेल. चित्ताकर्षक नाटक मंडळीच्या तोतयाच्या बंडामध्ये हैबतरावाची भूमिका करणारे ओबा लिमये हे त्यावेळी माझे अत्यंत आवडते नट होते. ओबा हे वर्णाने गोरे होते, पण त्यांची बुबुळे अगदी हिरवीगार होती, त्यामुळे त्यांच्या डोळ्याला डोळा देता येत नसे. त्यांचा आवाज एखाद्या बांगडीसारखा बारीक पण खणखणीत होता. तिसऱ्या मजल्यावरून त्यांचे भाषण अगदी खुशाल मागे रेलून ऐकावे. तोतयाच्या बंडाचे मी कमीत कमी 25 तरी प्रयोग पाहिले असतील. त्यानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या रंगभूमीवर तात्यासाहेब केळकरांची अमात्य माधव आणि कृष्णार्जुन युद्ध ही 2 नाटके आली. तीही चांगली यशस्वी झाली. त्यांचेही 8-8, 10-10 प्रयोग मी फुकटात पाहिले. सारांश: 1912-13 साली चित्ताकर्षक नाटक मंडळीची ही जी नाटके मी मनसोक्त पाहिली, त्याच्यामुळे मराठी रंगभूमीबद्दल एक विलक्षण आकर्षण नव्हे, वेडच माझ्या मनात निर्माण झाले. पुढे मंडळीचा मुक्काम पुण्यातून हलविण्याची जेव्हा वेळ आली, तेव्हा कंपनीत केव्हा येणार म्हणून वामनराव गोखल्यांनी मला एका रात्री हळूच विचारले. तुम्ही ज्या दिवशी येथून निघाल त्याच्या आदल्या रात्री मी कंपनीच्या बिराडी येतो, अशी थाप मारून मी जो नाटकगृहातून सटकलो तो पुन्हा त्यांना तोंड दाखविले नाही आणि पुढे काही दिवसांनी ती कंपनी बंदही झाल्याचे समजले. पुण्यात जे पहावयाचे ते आपल्या जन्मग्रामी म्हणजे सासवडला करून दाखवावयाचे, असा त्यावेळी आम्हा पुण्यातल्या सासवडकर विद्यार्थ्यांचा शिरस्ता असे. पुण्याच्या शाळेला सुट्टी झाली की आम्ही सासवडला जावयाचे. झांबरे मास्तरांनंतर सासवडच्या इंग्रजी शाळेच्या हेडमास्तरांच्या जागेवर श्री गणेश नारायण उर्फ रावसाहेब जोशी ह्यांची नेमणूक झालेली होती. रावसाहेब जोशी हे सार्वजनिक काकांचे पुतणे. त्यांना नाटकाचा फार नाद असे. पुण्यात दादासाहेब फाटक, आप्पा गोखले, भाऊसाहेब दातार, दत्तोपंत काळे, पैसा फंड रानडे ह्यांनी सोशल क्लब नावाचे एक नाटके करणारे मंडळ पुष्कळ वर्षे आधीपासून काढलेले होते. त्या क्लबचे रावसाहेब जोशी हे एक महत्त्वाचे सभासद होते. मोहनतारा, कांचनगडची मोहना, किचकवध आणि विद्यासाधन ही सोशल क्लबची त्यावेळची पुण्यामधली अत्यंत हातखंडा नाटके होती. त्या नाटकात काही बारीक-सारीक भूमिका रावसाहेब जोशी करत. सुट्टीमध्ये जेव्हा आम्ही पुण्याहून सासवडला जात असू, तेव्हा साहजिकच रावसाहेब जोशींच्या घरी सांज सकाळ गप्पा मारावयाला आम्ही जमावयाचे. आमच्यानी त्यांच्या वयात तिपटीने अंतर असले तरी आम्ही आता सासवडच्या शाळेचे माजी विद्यार्थी होतो, त्यामुळे रावसाहेब जोशी आम्हाला बरोबरीच्या नात्याने वागवायचे. अर्थात नाटक हा आमच्या गप्पा गोष्टींना एकमेव विषय असे. सासवडच्या इंग्रजी शाळेच्या स्नेहसंमेलनाला दरवर्षी आम्ही माजी विद्यार्थ्यांनी एखादे नाटक करावे अशी कल्पना एकदा आमच्या त्या बोलण्यातून निघाली. आमचा उत्साह शिगोशिग सांडत होता. मग काय विचारावे, तो विचार आम्ही ताबडतोब अंमलात आणला. प्राध्यापक वामनराव काळे ह्यांचे स्त्री भूमिका नसलेले विक्षिप्तराव हे नाटक आम्ही एका पंधरवाड्याच्या आत बसवून रंगभूमीवर आणले. त्या नाटकात विक्षिप्तरावाची भूमिका माझा बालमित्र दिनकर पुरंदरे ह्याने केली. चिकटम भटाची विनोदी भूमिका मी स्वतः केली. सरदार पुरंदऱ्याच्या वाड्यातील प्रशस्त मध्यवर्ती चौकात आम्ही स्टेज उभारले,
पडदे स्वतःच्या हातांनी रंगवून ते वर गुंडाळत जाण्याच्या तंत्राची बरोबर योजना केली. सदर नाटक पाहावयाला सारे गाव जमा झाले होते आणि सर्वांनी आमच्या नाटकाची अगदी तोंड भरून स्तुती केली. इतके त्यावेळी ते गाजले होते. त्यानंतर पुढे सतत 3 वर्षे आम्ही सासवडला सालाबाद स्नेहसंमेलनाच्या वेळी नाटके करीत गेलो. ह्या तिन्ही नाटकात मी महत्त्वाच्या भूमिका केल्या. तोतयाच्या बंडात बगमभटाची, नरवीर मालुसरे नाटकात सूर्याजी आणि फाल्गुनराव नाटकात फाल्गुनरावाची. शेवटच्या नाटकाची फक्त रंगीत तालीम झाली, पण ऐनवेळी त्याचा प्रयोग काही कारणांनी रद्द झाला. वयाच्या 15 वर्षांपर्यंत उत्तम विनोदी नट म्हणून निदान आमच्या सासवड गावात तरी माझा लौकिक प्रस्थापित झाला होता. त्यामुळेच सासवडपासून 2-3 मैलांवर असलेल्या पिंपळे नावाच्या एका खेडेगावी होणाऱ्या हरिश्चंद्र नाटकामधील पात्रांना रंगविण्याचे एकदा मला आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या विद्यार्थी नटमित्रांना आमंत्रण आले. आम्ही ते स्वीकारले. पिवळी, गुलाल आणि काळे पांढरे केस इत्यादी वेशभूषेचे साहित्य बरोबर घेऊन आम्ही बैलगाडीने संध्याकाळच्या सुमारास पिंपळ्याला गेलो. चावडीच्या कट्ट्यावरच स्टेज तयार केले होते. पुढच्या उघड्या बागेत दुपारपासून लोक जागा धरून बसले होते. चावडीच्या मागल्या बाजूला घोंगडीचा आडोसा लावून रंगपट तयार करण्यात आलेला होता. नाटकातली एक पात्रे आमच्या पुढे रंगावयाला येऊन बसली. माझ्या वाट्याला तारामतीचे पात्र आले, पण त्याच्या ओठावर चांगल्या बोट मिशा होत्या. त्या पाहून मी सरदच झालो. मी विचारले, तुम्ही कसले काम करणार आहात? तो लाजून म्हणाला, तारामतीचे. अन मग ह्याचे काय? त्याच्या ओठावरून बोट फिरवीत मी घाबरून विचारले, त्याचे काय? तो बेफिकीरपणे म्हणाला, जणू काय ती गोष्ट त्याच्या गावीही नव्हती. माझे वडील जिवंत आहेत, मी मिशा कशा काढणार? त्याचा युक्तिवाद अगदी बिनतोड होता. बाप जिवंत असताना त्याचे पितृभक्त चिरंजीव नाटकात स्त्री पार्ट करीत असले तरी त्यांना मिशा कशा काढता येणार? या प्रश्नाला काय उत्तर देणार? मी मनात म्हटले, बाप जिवंत आहेत म्हणून हा मिशा न काढता जर तसा तारामतीचे काम करणार असला तर त्यात माझ्या बापाचे काय जाणार आहे? अशा अर्धनारी नटेश्वराच्या अवतारात ह्याने जर स्टेजवर प्रवेश केला तर बाहेर प्रेक्षकच त्याचे बिनपाण्याने क्षौर करतील. त्यानंतर तारामतीच्या मिशा डाव्या चिमटीने वर उचलून मी तिच्या तोंडाला सफेता फासला नि तिची जी काय रंगभूषा करता येण्यासारखी होती ती मी यथाशक्ती पार पाडली. चोळी लुगडे नेसून, कपाळाला कुंकू लावून, नाकात नथ घालून नि पायात साकळ्या चढवून जेव्हा मिशाळ तारामती रंगभूमीवर प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली तेव्हा स्वर्गातून खऱ्या तारामतीने जणू काही हंबरडा फोडलेला असावा असा मला भास झाल्याखेरीज राहिला नाही. मी रंगपटातून उठून बाहेर प्रेक्षकात येऊन गुपचूप बसलो. माझी खात्री होती की तारामती बाहेर आली रे आली की प्रेक्षक तिच्यावर दगडमार करून तिला अक्षरशः पिटाळून लावतील. पण आश्चर्याची गोष्ट ही की तसे काही झाले नाही. तारामतीच्या मिशा यत्किंचितही कोणाला टोचल्या नाहीत, कारण तिचा बाप जिवंत आहे हे सर्वांना माहीत होते. उलट बाप जिवंत असताना मिशा राखून तारामतीचे काम करण्याचे धैर्य त्या बाप्याने दाखविले म्हणून लोक त्याचे तोंड भरून कौतुकच करीत होते. तथापि ते नाटक सबंध पाहण्याचे धैर्य दाखविण्यास आम्ही तयार नव्हतो. नाटकाची सर्व पात्रे रंगवून झाल्यानंतर त्याच पावली आम्ही सासवडला परतलो. पुढे कित्येक दिवस ती मिशाळ तारामती माझ्या स्वप्नात यायची नि मी दचकून जागा व्हावयाचा. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.